पण या रोडचं बांधकाम झालेलं नाही. जेव्हापासून गटार पाईपलाईन टाकण्यात आली तेव्हापासून इथं स्थानिक नगरसेवक असताना इथे येऊन नाही पाहिजे. काय नाही नगरसेवक इतके आतापर्यंत आले आहे निवडून, पण एकाने बी ह्या बाबानगरमध्ये काम केले नाही. आज आम्ही तुम्हाला चंद्रपूर महानगरपालिकेची पोलखोल दाखवणार आहोत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये नागरिकांनी समस्यांचा पाडाच वाचलाय. रस्त्यांची अपुरी कामे, गटाराची कामे अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भैरव दिवसे यांनी. चंद्रपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण आहो. येथील जनतेची काय समस्या आपण जाणण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13 मधील काही नागरिक आहे, आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. भाऊ, मागील नगरसेवक आणि पालिकेनं काय केलं इथे? आपल्या जसं वार्डात आता आम्ही ते प्रभाग क्रमांक 13 म्हणून आहे ना, जे आमच्या रोडचं बांधकाम आहे हे बिलकुल आहे ना केलेलंच नाही आहे. मला इथे येऊन आज 27 वर्ष झालं. या रोडचं आहे ना बांधकामाला पुष्कळदा पैसा आलेला आहे, पण या रोडचं बांधकाम झालेलं नाही. इथल्या बांधकामाचा जो पैसा आहे दुसरीकडे नेऊन त्यांचं बांधकाम केलेलं आहे, म्हणजे आम्हाला असं माहीत झालेलं आहे. पण आपण एक कसं एक नागरिक म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि वरतून आता ह्या 2 महिन्याच्या अगोदर जी ही नालीचं बांधकाम केलं, तर ज्या जुन्या नालीवरून जे बांधकाम करायला पाहिजे त्या पद्धतीनं हे बांधकाम झालेलं नाही. आणि जे काँक्रीट जे वापरलेलं आहे हे बी आहे ना काँक्रीट बराबर नाही. आता वारंवार कितीतरी लोकांना सांगून आपण आहे ना त्या समस्या हल करायला बघतो, पण त्या समस्या हल होत नाही. आणि वरतून आता हे पाण्याचं जे दिलेलं आहे, पाण्याचं नळ दिलेलं आहे, इथल्या या आमच्या लाईन मध्ये अर्ध्या लोकांना पाणी येतो ना अर्ध्या लोकांना पाणी येत नाही. तर पाण्याची सगळ्यात जास्त म्हणजे समस्या आहे आपल्याकडे, कारण आमच्या वार्डामध्ये बोरवेलला पाणी लागत नाही. ही म्हणजे त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे, पण त्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही. आपल्यासोबत काही पुन्हा नागरिक आहे. भाऊ, काय सांगाल? हे आपल्या रोडच्या समस्या, नालीच्या समस्या, पाईपलाईन टाकली आहे आपली नालीची, रोड गटरची पाईप, त्या गटरची पाईपलाईन जे बनवलेली आहे त्याच्यावर रिपेरिंग नाही केलं आहे, त्याच्यानं तशीच ठेवली आहे. पाणी येईल, अगर पाणी आलं तर त्या अंदर जाईन तर गाड्या फसणार, पब्लिकचे पाय फसणार, सगळं होणार. मग आता काय करायचं? काय सांगा? जेव्हापासून गटार पाईपलाईन टाकण्यात आली तेव्हापासून इथं स्थानिक आमदार असलेले म्हणजे स्थानिक नगरसेवक असताना बी इथे येऊन नाही पाहिले. नगरसेवक आले नव्हते का आतापर्यंत? आतापर्यंत कधीच नगरसेवकांनी इथे येऊन नाही पाहिले, कधीच नाही. आपल्यासोबत वार्डातील काही महिला आहे, आपण त्यांच्यासोबतही जाणून घेऊया. ताई, काय सांगाल इथली समस्या? माझे मिस्टर मेहते आहे. आज 2017 मध्ये इतके वर्ष झाले रोडाचं काम झालेलं नाही आहे, नालीचं काम नाही आहे बरोबर, आणि नाही का लाईटीचं काम नाही आहे बरोबर, गटर नाली नाही बरोबर, रोड नाही आहे. बस तुम्ही काय सांगाल? आता मी काय सांगू, आता सांगितलं ना. सांगा. काय नाही नगरसेवक इतके आतापर्यंत आले आहे निवडून, पण एकाने बी ह्या बाबानगर मध्ये काम केले नाही. आणि ह्या किरम्यानं बी एक काम नाही केलेलं आहे, आणि फिरूनही नाही पाहिजे. हा, लाईटात अंधारात राहतो 1-1 महिना, आम्ही लाईट सुद्धा लावत नाही. आपल्यासोबत काही पुन्हा महिला आहे. काकू, काय सांगाल इथली समस्या? पहिले हा नाल्याचा प्रॉब्लेम आहे. नाल्या साफ करायला 2-6 महिने येत नाही इथं. हा रोड 1-1.5 महिना झाला करून ठेवला. हे माती ढिगाऱ्या, आम्ही काय वयस्कर माणसं पाय पिसकला का पडायच्या गोष्टी, हे साफ केले नाही हे रोड. जे माजी नगरसेवक होते या वार्डातील, ते आले होते का इकडे केव्हा? कोणीच नाही. नाल्या पाहायला येत नाही. सांगा काकू, काय बोलला? आता हात जोडायला येते, निवडणूक उभी आहेत. अच्छा. हा, आजपर्यंत कोणी नाही. नाले कसे आहेत, रोड कसे आहेत, गल्या कशा आहेत हे कोणीच नाही पाहिले. हा, हे रुंद हे माती सगळी पायाला घरामध्ये जाते. हे खोदल्यानं तशीच ठेवून दिले, हे उचलावे कोण? हे आम्ही घराचं भाऊ, हे आम्ही घरा मातीत चढताना येत उतरताना येत म्हणून आम्ही हे वळणाडून मदत करून ठेवलो. आपल्यासोबत पुन्हा काही महिला आहे. काकू, काय सांगा? मी रोडाची समस्या सांगेन आणि पाण्याची समस्या सांगेन. नळ येत नाही, आणि हे रोड जे बनवले आहे तर ते पूर्णपणे काम करायला पाहिजे की नाही पाहिजे. ज्यांच्या घरासमोरच्या त्या प्रत्येक बायांनी आपापले रोड साफ केले आहे पूर्ण,
तर तुम्ही सांगा, हे मीडिया वाले आता तुम्ही आले म्हणून आम्ही आता आमची समस्या मांडत आहोत, नाही तर कोणी इथं नगरसेवक नाहीत, कोणीच नाहीये. आता सगळे येत आहे वोटिंग मागासाठी. आपल्या सोबत महिला होत्या, यांनी नालीची सफाई असेल, रस्त्याचे काम असेल किंवा अनधिकृत केलेली जागा हडप असेल, या संदर्भात त्यांनी समस्या मांडलेली आहे. भैरव दिवसे, LS मराठी, चंद्रपूर.